नमस्कार मंडळी. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झालीय. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती आघाड्यांची गणितं, जागा वाटपाची रस्सीखेच आणि सत्तेची रणनीती रंगात आलीय. विशेषतः मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. भाजप, शिंदेसेना, ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची कोंडी या सगळ्या राजकीय समीकरणांचा अर्थ काय? नेमकं कोण वरचढ ठरणार? याच सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवर तीव्र रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अनेक महापालिकांमध्ये 2-3 वर्षांच्या विलंबानंतर निवडणुका होत असल्याने या लढतींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मात्र अवघ्या राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडे लागलेलं आहे. भाजप, शिंदेसेना, ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची कोंडी या सगळ्या राजकीय समीकरणांचा अर्थ काय? नेमकं कोण वरचढ ठरणार? याच सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवर तीव्र रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अनेक महापालिकांमध्ये 2-3 वर्षांच्या विलंबानंतर निवडणुका होत असल्याने या लढतींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मात्र अवघ्या राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडे लागलेलं आहे. कारण सुमारे 25 वर्षांपासून शिवसेना ठाकरेंची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर यावेळी कोणत्याही परिस्थितीत ताबा मिळवायचाच असा निर्धार भाजपने केल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजप आणि शिंदेसेना युतीत निवडणूक लढवत असले तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठी खलबतं सुरू असून भाजप आपली वाढलेली ताकद, अंतर्गत सर्वेक्षण आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा आधार घेत शिंदेसेनेला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. तर शिंदेसेना अविभाजित शिवसेनेचे माजी नगरसेवक, पारंपरिक प्रभावाच्या जागा आणि सत्तेतील सहभाग यांचा हवाला देत अधिक जागांची मागणी करत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने मुंबईतली लढत अधिकच रंगतदार बनली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अद्यापही स्पष्ट न झाल्याने चित्र सतत बदलत आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार पक्षाला मोठ्या प्रमाणात जागा मिळू शकतात असा दावा केला जात असून त्यामुळे जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवून महापालिकेवर निर्णायक नियंत्रण मिळवण्याची भाजपची रणनीती दिसते. तर शिंदेसेनेला दिल्या जाणाऱ्या जागांवर मर्यादा घालण्यामागे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे होणारा संभाव्य फटका हे कारण पुढे केलं जात आहे. एकूणच युती असूनही जागा वाटपात शिंदेसेनेची कोंडी होताना दिसत असून राज्याच्या सत्तेत भागीदार असतानाही प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं वास्तव समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांची भूमिका, कार्यकर्त्यांची नाराजी आणि युतीतील ताणतणाव यावरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता राज्याच्या आणि पुढील काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. कारण भाजपला मुंबई जिंकणं म्हणजे ठाकरेंच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यावर थेट घाव घालणं आहे. तर शिंदेसेनेसाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद सिद्ध करण्याची अखेरची मोठी संधी मानली जात आहे. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा फटका थेट शिंदेसेनेला बसू शकतो अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप रणनीतीपूर्वक शिंदेसेनेला मर्यादित जागांमध्ये रोखत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, अपक्ष उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणं आणि प्रभागनिहाय असलेले जातीय आणि सामाजिक घटक हे सगळे घटक निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मुंबईत राजकीय नाट्य, आरोप प्रत्यारोप, आघाड्या युतींची गणितं सतत बदलत राहणार आहेत. आणि अखेरीस मुंबईकर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मुंबई महापालिकेची सत्ता, महायुतीतील सत्ता समीकरणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महापालिकेची लढत अत्यंत चुरशीची आणि तणावपूर्ण होत चालली असून युतीत असतानाही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये अस्वस्थता वाढताना दिसतेय.
भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीवर, केंद्र राज्य सत्तेच्या प्रभावावर आणि आर्थिक प्रशासकीय पकडीवर विश्वास ठेवत महापालिकेवर निर्णायक नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे सेनेसमोर स्वतःचं अस्तित्व आणि राजकीय वजन टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम प्रचारावर आणि मतांच्या आकड्यावर होऊ शकतो. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा फटका थेट शिंदे सेनेला बसू शकतो, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप रणनीतीपूर्वक शिंदे सेनेला मर्यादित जागांमध्ये रोखत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, अपक्ष उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणं आणि प्रभागनिहाय असलेले जातीय आणि सामाजिक घटक हे सगळे घटक निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मुंबईत राजकीय नाट्य, आरोप प्रत्यारोप, आघाड्या युतींची गणितं सतत बदलत राहणार आहेत. आणि अखेरीस मुंबईकर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मुंबई महापालिकेची सत्ता, महायुतीतील सत्ता समीकरणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महापालिकेची लढत अत्यंत चुरशीची आणि तणावपूर्ण होत चालली असून युतीत असतानाही भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता वाढताना दिसतेय. भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीवर, केंद्र राज्य सत्तेच्या प्रभावावर आणि आर्थिक प्रशासकीय पकडीवर विश्वास ठेवत महापालिकेवर निर्णायक नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे सेनेसमोर स्वतःचं अस्तित्व आणि राजकीय वजन टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम प्रचारावर आणि मतांच्या आकड्यावर होऊ शकतो. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा फटका थेट शिंदे सेनेला बसू शकतो, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप रणनीतीपूर्वक शिंदे सेनेला मर्यादित जागांमध्ये रोखत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, अपक्ष उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणं आणि प्रभागनिहाय असलेले जातीय आणि सामाजिक घटक हे सगळे घटक निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मुंबईत राजकीय नाट्य, आरोप प्रत्यारोप, आघाड्या युतींची गणितं सतत बदलत राहणार आहेत. आणि अखेरीस मुंबईकर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मुंबई महापालिकेची सत्ता, महायुतीतील सत्ता समीकरणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महापालिकेची लढत अत्यंत चुरशीची आणि तणावपूर्ण होत चालली असून युतीत असतानाही भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता वाढताना दिसतेय. भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीवर, केंद्र राज्य सत्तेच्या प्रभावावर आणि आर्थिक प्रशासकीय पकडीवर विश्वास ठेवत महापालिकेवर निर्णायक नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे सेनेसमोर स्वतःचं अस्तित्व आणि राजकीय वजन टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम प्रचारावर आणि मतांच्या आकड्यावर होऊ शकतो. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा फटका थेट शिंदे सेनेला बसू शकतो, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप रणनीतीपूर्वक शिंदे सेनेला मर्यादित जागांमध्ये रोखत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, अपक्ष उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणं आणि प्रभागनिहाय असलेले जातीय आणि सामाजिक घटक हे सगळे घटक निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मुंबईत राजकीय नाट्य, आरोप प्रत्यारोप, आघाड्या युतींची गणितं सतत बदलत राहणार आहेत. आणि अखेरीस मुंबईकर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मुंबई महापालिकेची सत्ता, महायुतीतील सत्ता समीकरणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महापालिकेची लढत अत्यंत चुरशीची आणि तणावपूर्ण होत चालली असून युतीत असतानाही भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता वाढताना दिसतेय. भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीवर, केंद्र राज्य सत्तेच्या प्रभावावर आणि आर्थिक प्रशासकीय पकडीवर विश्वास ठेवत महापालिकेवर निर्णायक नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे सेनेसमोर स्वतःचं अस्तित्व आणि राजकीय वजन टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
जर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम प्रचारावर आणि मतांच्या आकड्यावर होऊ शकतो. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा फटका थेट शिंदे सेनेला बसू शकतो, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप रणनीतीपूर्वक शिंदे सेनेला मर्यादित जागांमध्ये रोखत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, अपक्ष उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणं आणि प्रभागनिहाय असलेले जातीय आणि सामाजिक घटक हे सगळे घटक निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मुंबईत राजकीय नाट्य, आरोप प्रत्यारोप, आघाड्या युतींची गणितं सतत बदलत राहणार आहेत. आणि अखेरीस मुंबईकर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मुंबई महापालिकेची सत्ता, महायुतीतील सत्ता समीकरणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबई महापालिकेची लढत